देशामध्ये अराजकता माजतीये. हो, आपण जे ऐकलं ते एकदम बरोबर आहे. देशामध्ये अराजकता माजतीये. जे कधीच घडलं नाही ते 2014 पासून घडते. जे कधी ऐकलं नाही ते 2014 पासून ऐकायला येते. आणि ज्या गोष्टीचा कधी विचार केला नाही ती गोष्ट 2014च्या नंतर आपल्याला पाहावयास मिळते. आज सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य सरन्यायाधीशांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विचित्र गोष्ट आहे ना. संपूर्ण देशाचा न्याय ज्यांच्या निकालावर ठरलेला असतो, ज्याच्या हातामध्ये संपूर्ण देशाचा निकाल देण्याची धमक असते, त्या माणसावरती सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये बूट फेकून मारण्यात आलेला आहे. ही किती लाजिरवाणी आणि निर्लज्जपणाची या देशाला काळिमा फासणारी घटना आहे. विचार करा. या देशामध्ये 2014 नंतर RBIचा गव्हर्नर राजीनामा देतो, त्याच्यानंतर व्हाईस गव्हर्नर राजीनामा देतो, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती राजीनामा देतो, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या परिसरामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगतात आणि जनतेला म्हणतात की आम्हाला न्याय द्या. ज्या लोकांकडे न्याय मागितला जातो ते लोक सामान्य माणसाला म्हणतात की आम्हाला न्याय द्या. म्हणजे नेमकं त्यांना काय सांगायचं आहे? कधी या गोष्टीचा विचार करा. देशामध्ये कधी न घडणाऱ्या आणि कधीच न घडलेल्या गोष्टी घडत आहेत. बारकाईने जर विचार केला तर जाती धर्माच्या नावावरती दंगली होत आहेत. जाती धर्माच्या टीका टिप्पणीवरती खरेपणावरती बोलणाऱ्या माणसांना गाडण्याचा प्रयत्न केला जातोय. आजही मनुस्मृतीच्या काही गोष्टी अजूनही माणसांच्या मनामध्ये आहेत. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तर मनुस्मृती आज वेगळ्या पद्धतीने नांदली असती. परंतु बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले ते इतकं परिपक्व आहे, इतकं मजबूत आहे की तुम्ही फक्त हल्ले करू शकताय, तुम्ही विचार दाबण्याचा प्रयत्न करू शकताय, तुम्ही विचार मारण्याचा प्रयत्न करू शकताय. परंतु एक सांगतो, लक्षात ठेवा, बाबासाहेबाचा विचार हा प्रेरक आहे, मारक नाही. आणि या देशाला एक दिवस त्याची गरज आहे. तुम्ही कितीही सत्य दाबणाऱ्या माणसांना हाणण्याचा मारण्याचा प्रयत्न केला, अरे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती जर एखाद्या विशिष्ट गोष्टीवर तुम्हाला बोलत असेल तर तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न करता. हे तुमची नीच मानसिकता. सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश आहे तो. या गोष्टीचं तुम्हाला भान असू द्या. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी या गोष्टीचा विरोध केला पाहिजे आणि याच्यासाठी खरं तर अन्यायावर आवाज उठवला पाहिजे. या जाहीर हल्ल्याचा निषेध